रात्री गाढ झोपेत असताना अनेक जण नकळत दात एकमेकांवर जोरात घासतात किंवा आवळून धरतात। वैद्यकीय भाषेत या समस्येला स्लीप ब्रक्सिझम असे म्हणतात। विशेष म्हणजे ही समस्या असलेल्या व्यक्तीला स्वतःलाच याची कल्पना नसते। सकाळी उठल्यानंतर जबडा दुखणे, डोके जड वाटणे, दात संवेदनशील होणे किंवा चेहऱ्याच्या स्नायूंमध्ये ताण जाणवणे ही त्याची सुरुवातीची लक्षणे असू शकतात। अनेकदा घरातील इतर सदस्य झोपेत दात घासण्याचा आवाज ऐकल्यानंतरच ही समस्या लक्षात येते। तज्ज्ञांच्या मते मानसिक ताण, अपुरी झोप, अनियमित जीवनशैली, जास्त प्रमाणात कॅफीनचे सेवन, मद्यपान किंवा काही औषधांचा परिणाम यामुळे हा विकार वाढू शकतो। सुरुवातीला साधी सवय वाटणारी ही समस्या दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्यास दात झिजणे, दातांना तडे जाणे, हिरड्यांचे नुकसान होणे, जबड्याच्या सांध्यात वेदना निर्माण होणे आणि चावण्यास त्रास होणे यासारख्या गंभीर अडचणी उद्भवू शकतात। त्यामुळे ही केवळ दातांची समस्या नसून संपूर्ण आरोग्याशी संबंधित बाब असल्याचे डॉक्टर सांगतात। जर सकाळी उठल्यानंतर वारंवार जबडा दुखत असेल, डोकेदुखी होत असेल किंवा दातांमध्ये अनावश्यक झीज दिसत असेल तर दंतचिकित्सकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। योग्य तपासणी, ताणतणाव कमी करण्यासाठी आवश्यक उपाय, झोपेच्या सवयी सुधारणे आणि गरज पडल्यास विशेष प्रकारचे नाईट गार्ड वापरल्यास ही समस्या नियंत्रणात ठेवता येते। त्यामुळे झोपेत दात घासण्याकडे किरकोळ सवय म्हणून न पाहता वेळेत निदान आणि उपचार करणेच भविष्यातील गंभीर दंत समस्यांपासून बचाव करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग ठरू शकतो।